आपला भारत देश दूध उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु आपल्याकडील जनावरांची दूध उत्पादकता ही मात्र खूपच कमी आहे आणि ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांच्या आहारावर साधारणतः 60 ते 70% खर्च होतो. म्हणजेच आहार व्यवस्थापनास खूप महत्व आहे. जागतिक उष्णता वाढीच्या परिणामांची तीव्रता सर्वत्र जाणवायला सुरुवात झालेली आपण सर्व पाहत आहोत, अनुभवतही आहोत. पशुपालनामध्ये चाऱ्याची उपलब्धता आणि व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे हिरवा चारा पूर्ण वर्षभर उपलब्ध असेलच याची खात्री देता येत नाही. ऋतूप्रमाणे असणारी वैरणीची उपलब्धता, उन्हाळ्यात जाणवणारी हिरव्या वैरणीची टंचाई, असंतुलित आहार, पशुपालकांचं जनावरांचा आहार आणि आधुनिक चारा पिकं याविषयीचं अज्ञान, वैरण खाऊ घालण्याची अयोग्य पद्धत आणि वैरण प्रक्रियेबद्दल अज्ञान यामुळे जनावरांचं कुपोषण होतं. दिवसेंदिवस शेतकऱ्यांसाठी पशुपालन हा व्यवसाय कठीण होऊ लागलाय. योग्य दरात पूर्ण वर्ष जनावरांसाठी चारा उपलब्ध झाला तर सामान्य शेतकरी या व्यवसायात टिकेल आणि हा व्यवसाय वाढू शकेल याची खात्री देता येईल. अयोग्य आहार व्यवस्थापनामुळे जनावरात होणारं कुपोषण, लांबलेला भाकड काळ, कालवडीच्या शारीरिक वाढीवर दुष्परिणाम, दैनंदिन दूध उत्पादनात तसंच गुणवत्ता आणि एकूण दूध उत्पादनात घट, आजारांचं वाढतं प्रमाण यामुळे दुग्ध व्यवसाय तोट्यात जाऊ लागतो आणि पशुपालक व्यवसाय कमी किंवा मग बंद करतात. यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या हेतूनं प्रभात डेअरीच्या व्यवस्थापनानं देशांतर्गत आणि देशाबाहेर अभ्यास दौरे काढून दूध उत्पादकांशी चर्चा केली. दुग्ध व्यवसायातील आदर्श परिणामकारक बाबींचा अभ्यास केला आणि दूध उत्पादकांसाठी मुरघास संकल्पना सन 2013 मध्ये पहिल्यांदाच प्रभात डेअरीच्या कार्यक्षेत्रात राबविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुरघास कल्पना पशुपालकांना फारशी रुचली नाही, म्हणून मग डेअरीनं सुमारे 1000 टन मुरघास पिशव्यांमध्ये तयार केला आणि तो दूध उत्पादक शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा याप्रमाणे वितरित केला. त्याचबरोबर गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मुरघासाचं महत्व पटवून दिलं आणि त्यांच्या शेतात आणि गोठ्यात मुरघास तयार केला. अनेक पशुपालकांना मुरघास कसा तयार करावा आणि त्याचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षण दिलं. मुरघासाचा वापर केल्यानंतर झालेले फायदे त्यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्याचा प्रसार होण्यासाठी व्यापक प्रसिद्धी दिली. यामुळे शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हे तंत्र आत्मसात करून मुरघास निर्मिती केली. मुरघास बनवणाऱ्या उद्योजकांना या उपक्रमात सहभागी करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली. प्रभात डेअरीच्या या प्रयत्नांमुळे जनावरांच्या आहार व्यवस्थापनामध्ये मोठी क्रांती झाली. सततचा दुष्काळ, चारा टंचाई, हिरव्या सकस वैरणीचा तुटवडा या परिस्थितीत देखील या तंत्रामुळे जनावरांचं आरोग्य सुस्थितीत राहण्यास, दूध उत्पादन आणि दुधाची गुणवत्ता टिकून राहण्यास आणि दुग्ध व्यवसाय टिकवून ठेवण्यास मदत झाली. यावर्षी सुमारे 5000 टन मुरघास शेतकऱ्यांनी स्वतः बनवून त्याचा वापर सुरू केलाय. गुणवत्तापूर्ण मुरघास तयार करण्याच्या ध्येयानं प्रभात डेअरीचा विस्तार विभाग सतत कार्यशील आहे. जनावरांच्या आहाराविषयी अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून दुग्ध व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी प्रभात डेअरी सदैव प्रयत्नशील असते. आगामी काळात TMR अर्थात संपूर्ण संतुलित आहार या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दुग्ध व्यवसायात वापर करण्यासाठी प्रभात डेअरीचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद.